नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे। सकाळ झालेली आहे, मस्त नाश्ता करायला बसलोय। आज नाश्ता एकदम सिंपल आहे। रताळी आणली होती काल रिलायन्स मार्ट मधून, तर मग ती उकडलीत आणि आता खातोय दोघ जण। प्रीतनी आज मारलेली आहे दांडी, त्याला कंटाळा आला, तो बोलते आज कामाला नाही जाणार, एक दिवस जरा रेस्ट असं बोलला। काय रे घरातली कामं थोडी कमी हा घरातली कामं आहेत, इकडे नाही गेलो कामाला पण इकडे काम आहे। तर जी त्याची कामं आहे त्याची त्यालाच करायला पाहिजेत ना, असं आहे। तरी पण किती रात्री 1 वाजता त्यांनी मेसेज केला की नाही जाणार म्हणून, है ना त्याच्या सरांना। तेव्हा मग मला बोलला की नाही जाणार आहे। मला ठीक आहे चल चालेल, जरा आराम कर। आराम म्हणजे काय, घरातली कामं ती आहेच, ते आपल्याला करावे लागतातच। तर आज पूर्ण दिवस आहे प्रीत कामाला जाणार आहे। मेन म्हणजे मला डब्याचं टेन्शन होतं उद्याचं की काय यायला करू, आणि काल मी काय भिजत पण नव्हतं घातलं डब्यासाठी। म्हणजे ठीक आहे चल सुट्टी तर सुट्टी। तर आहे आता नाश्ता करते, अजून जेवण वगैरे आहेच करायचं। आज बघूया काहीतरी क्लिनिंग करूया आहे। तर मेन म्हणजे मला बेडरूमची साफसफाई करायची आहे, पण बघूया ह्याच्यावर आहे काय, ह्याला आराम करायचा आहे काय आहे ते। हाऊस क्लिनिंग हो। आणि हा मला हे बोलायचं होतं की आपण आताच ती व्हिडिओ टाकली होती की आम्ही गावाला का राहतो। या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय तुमचा, ते बघून खूप छान वाटते है ना। व्ह्यूज चांगले पडतात, प्लस कमेंट सुद्धा तुमचे छान छान आहेत, त्यामुळे आम्हाला छान वाटतंय। काय बोलशील तू? थँक्यू मंडळी। आणि सबस्क्राईब नक्की करा, आपली फॅमिली मोठी होईल। आता हळूहळू सबस्क्रायबर्स वाढायला लागलेले, मला छान वाटते। मी रोज कधी मोबाईल घेतला की पहिले चेक करते की किती सबस्क्रायबर झाले, कोणी काय कमेंट केलेली आहे, तर ते छान वाटतं मला। चला आता नाश्ता करतोय, प्रीत सोलतोय रताळी, त्याला सांगितले सोलून दे मला मस्त असं खायला, बरं वाटतं जरा। आज हेल्दी जरा नाश्ता काहीतरी। आज चहा नाही, मी त्याला बोललो सकाळ सकाळ चहा हा तर पहिले उठल्या ब्रश केल्यानंतर याला चहा लागतो, पण मी त्याला बोललो की लगेच चहा नको पिऊ, थोडं पहिले काहीतरी खात जा मग चहा पी, रिकाम्या पोटी चहा चांगला नसतो है ना। पण आता काय आरोग्य चांगलं राहतं चहा नाही घेतलं तर। मग आता सकाळ सकाळ ड्रायफ्रुट्स खातो, म्हणजे मी तर खाते पण ह्याला पण देते। आज पहिला दिवस आहे तुझा? मी खातेच, पण तुला मी पहिल्यांदा देते मी काय काय आणलंय ते खायला। ह्याचं असतं काही ड्रायफ्रूट समोर दिसलं नाही की खातच बसतो, जिथपर्यंत ते संपत नाही ना तिथपर्यंत ते खातच बसतं, असं प्रीतचं आहे। मी नाही, मी पाण्यात भिजत ठेवते, मी खाते असं आहे। पण कधी कधी मी विसरते पाण्यात टाकायला ती वेगळी गोष्ट आहे। चला नाश्ता करून घेते। काय चालू आहे? काम चालू आहे लॅपटॉप वरती, आज सुट्टी घेतली ना, मग खुश बघ किती। मग घरातली कामं करायची आहेत भरपूर, आणि लॅपटॉप वर बसायला काय मिळत नाही मला, टीव्हीवर काम असतं ना आमचं। हा ते तर आहेच। तू आज मला दिलास वेळ एकदम, लॅपटॉप घेऊन हो टाक व्हिडिओ। काय नाही, तो ब्लॉग आपला अपलोड करते, बाकी काही नाही। त्याला आवडतं काम करायला जरा। घरची कामं तर काय केलं सांग, सकाळपासून काय केलंस? मंडळी आज सकाळपासून खूप आराम केलाय। काम केले पण काहीच काम नाही केलंय, कम्प्युटर बसलाय, मोबाईल बघतोय, इकडे तिकडे फिरतोय, बस झालं काम। चला मी माझं काम करते। आणि हा आहे आईचा बेडरूम। आता आई पप्पा गेलेले आहेत त्यांच्या घरी, तर सकाळी मी इकडे योगा करते, पण सतरंजीच इथे हंतरलेली आहे, कारण की माझी जी मॅट आहे ती खराब झालेली आहे, मला घ्यायची एक नवीन मॅट। तर सकाळी योगा केला आणि इथंच हंतरून ठेवली होती, तर आता तिला केलं नाही मी काय। आणि हा आहे दिवाण आमचा, खूप जुना आहे हा, त्याच्यामध्ये मी कपडे ठेवलेत। मला 1-2 ड्रेस हवेत, पण ते मला मग सापडतच नाहीयेत कुठे ठेवलेत ते। आता तुम्ही बोलाल हा माझा दिवाण मध्ये सगळे जे कपडे आहेत ना ते सगळे असे मिक्स आहेत। या दिवाणामध्ये मी सगळे जुने कपडे ठेवते, जे मला होत नाहीत किंवा खूप जुने असतात असे ठेवते। तर 1-2 टॉप आहेत ते मला भेटत नाही तिथे, तर सगळं काढते म्हणजे बघते, तर जस्ट सगळे मिक्स आहेत कपडे। तर कुठे काय शोधायला लागेल मला सगळं। चलो अगं संकू भेटला की नाही टॉप? अरे नाही शोधते अजून। केवढे कपडे काढून ठेवलेस आणि म्हणते माझ्याकडे कपडेच नाही आहेत। कपडे नाही तर हे सगळे माझ्याकडे जुने कपडे आहेत। मग तू कोणता टॉप ठेवलास? अरे तो एक घातलेला ना, तो तुला नसेल माहिती, जो मलाच माहिती आहे। आणि बघ कपडे बघ, मला एक नवीन ड्रेस भेटतोय पिशवीमध्ये ठेवलेला। आता जेवायचं पण आपल्याला, जेवण पण बनवायचं। अरे मी ज्या शोधायला आले होते, बाकी काही नव्हते करणार, मी मदत करणार। पण अच्छा हे असंच टाकण्यापेक्षा मी विचार केला जरा घडी घालून ठेवते। बघ हा ड्रेस भेटला मला अचानक, चांगला आहे, आठवण पण नाही पडत माझ्याकडे ड्रेस आहे, आणि ह्याच्यात बघितलं की ड्रेस भेटला। म्हणजे हा नव्हता काय ठेवलं आतमध्ये? सगळं मिक्स आहे, बघूच नको तू, खूप सारे कपडे आहेत, खूप कपडे आहेत।
मग आता काय काय बघ, घड्या घालत बसले मी. असंच कोंबजून ठेवण्यापेक्षा घड्या घालते. आवरून घे, मी पण मदत करू का तुला? तुझी मदत झाली मला. झाली ना मग. कामात काम वाढलंय माझं नुसतं, माहितीये. आता किती वेळ लागेल आवरायला? कोणाला तुम्ही मदत केलीस तर. तो पण छान आहे टॉप तुझा. हा ना, पण छान आहे. घेतलेला चांगले चांगले कपडे. खालचा भेटणार नाही, ओढणी इथेच आहे, ओढणी समोरच आहे. दिवाणाचा पुरेपूर वापर आहे तुझा. मग काय, सगळे माझे कपडे असे आहेत. आता मला दिदी आणि आई बोल, कुठे तर तू आळशी आहेस, ज्या कपडे नीट लावून ठेवत नाही. तुझी एक वस्तू इकडे ते एक वस्तू तिकडे असते. मी अशीच आहे. मला कधी एकदा माझ्या मनावर असलं की आज साफसफाई करायचीच. आणि नवरा घरी असला की मग जास्त जोश येतो. हा ते पण आहे, मी हे पण नोटीस केलं. तू घरी असलं की मी साफसफाईच करत असते नेहमी. हा हे पॉइंट आहे. या गोष्टीचा विचारच नाही केला कधी. एकटीचं मन नाही लागत ना. तू असल्यावरच हे करत असते. मग आज जरा निवांत आहे मी घरी. हा मी पण आज माझी काम करणार आहे. पण मी अजून काय काम पण नाही काढले. पण छान ड्रेस आहे. सगळे छानच आहेत माझ्याकडे ड्रेस. छान छान ड्रेस आतमध्ये ठेवलेस काय? आणि म्हणते माझ्याकडे ड्रेस नाही, मला नवीन घेऊन दे. सगळे घातलेले आहेत ना म्हणून. म्हणजे एकदा फोटो झाला की पुन्हा नाही घालायचं. बघू इकडे बघू, दाखवते. गप्प रे, बघ सगळं पसाराच पसारा आहे. चल बरोबर आवरूया. मी करू का मदत? कर, तू काय करणार? असं असं करून ठेवणार ना झाली घडी. माझी घडी म्हणजे कशी मी गोल गोल गुंडाळतो. चल मी अर्ध करते, अर्ध नंतर करेन, का भूक सुद्धा लागली. नाश्ता काय एवढा जोरदार आपण केला नाहीये. नाश्ता आज तू जरा हेल्दी फूड दिलंस ना. अरे राताळीच खाली, त्याच्यानंतर काय केलंच नाही मी. असं साफसफाई करायची होती मला बेडरूमची. तरीच बेडरूमची काय माझीच कपड्यांची साफसफाई निघाली. अर्धे कपडे मला काढायचे, जे होत नाही ते मी देणार आहे कोणाला तरी. आता नाही करत, नंतर करेन. आता जास्तच वेळ होईल मला. एक एक कपडं काढते तर शोधून. ओके, सगळं आवरून घे. बघ स्कर्ट पण आहे माझ्याकडे. बघ स्कर्ट. किती वर्षाचे कपडे, जुने कपडे अजिबात टाकायचे. त्याच्यावर कमी फोटो आहेत तुझे, काढून ठेवू शकतेस. हा बाहेर काढून ठेवा, पण फिरायला जाऊ. किती जुना आहे तो, मी कॉलेज टाइम मला तेव्हाच आहे तो माझा. मीच दिलेला गिफ्ट तुला ना, माहितीये. पण जुने कपडे मला टाकायचे नाही वाटत अजिबात. आणि त्यात मी दिलेले म्हणजे अजून वापरायचे वाटतात. मग ती एक तर मी अजून तेव्हा दिलेलीस तुम्ही मला, ते अजून वापरते मी. स्कार्फ. हा पहिली भेट. मग आता नवऱ्याने एवढं प्रेमाने दिले ना, मग काय. मी बघली कुठे आणि मी शोधते कुठे. बघ आणि प्रीत लागलेला आहे कामाला जेवल्यानंतर. पंखा बसवतोय, कारण की तो जो आहे ना तो मोठा आहे ना. छोटा आहे नाही, तो छोटा आहे. आणि आमचा जो पंखा आहे ना एक्झॉस्ट, तो मोठा आहे. म्हणजे फ्रेम बनवली ती खूप छोटी, म्हणजे पंखा लावून पण उपयोग नाही होणार. प्रयत्न करतोय, काय निघतंय का मला. कारण की तो जो पंखा आहे तो आमचा पनवेलचा आहे. पनवेलला लावलेला तो आम्ही. आणि त्यांनी जी बनवली ना ग्रिल, ती छोटी बनवली. साईजच पाहिजे किचन मध्ये. त्याच्यामुळे तो खेचणार नाही ना हवा. सगळं ऑइली राहतं इथेच. म्हणून तो पंखा पण त्यांनी साफ केला. आणि मदत करा थोडी. काय मदत करणार या गोष्टीमध्ये? काय सामान द्यायचं असेल तरच करणार मदत मी. थोडीशी करू शकतो. क्लीन करायला लागेल सगळं ना, तेलकट चिकटले ते है ना, ऑइल झाले सगळं. ठीक आहे, चल कर चहा थोड्या वेळाने. गॅस तिकडे आहे ना. हा, गॅसवरच आहेस तू. ठीक आहे, कर. हॅलो, गुड इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग मंडळी. झालं काम? झालं, आटोपलं काम एकदाच. चहा प्यायला मलाई मार्के. गप्परी, मलाई मार्के काय? मलाई आहे वो. दुधावरची साय आहे. दुधावरची साय आणि बिस्किट आणलीत. चहा प्यायलाच वरती आलोय आम्ही. आणि संध्याकाळ झाली ऑलमोस्ट. मस्त वाटते वातावरण. 7 वाजून गेलेत. 7 वाजून 11 मिनिटे झाली. ओके, कोकिळ सुद्धा ओरडतोय. पाऊस पड असा तो सांगतोय. आवाज येतोय का तुम्हाला? इकडेच कुठेतरी आहे तो. आवाज इकडूनच येतोय.
छान वाटते. सूर्यास्त झालाय मे बी तिकडे. चला आपण चहा घेऊया आणि डास यायला सुरुवात होईल. संध्याकाळ झाले ना, दरवाजा पहिले ओढून घेते मी, नंतर मच्छर आतमध्ये जाणार. चला आम्ही चहा पितो. आजचा दिवस कुठे गेला काही समजलं नाही है ना. भुरकन उडाला, पटकन गेला. प्रीतची सुट्टी होती. मी घरी असलो ना की हिचा वेळ पटकन जातो. सोबत कोण माणूस असं की वेळ पटकनच जातो. मी असलो की लवकर जातो. हा तेच ते. आणि मी नसलो की मग एक मिनिट मोजत बस. बघ ना पटकन दिवस गेला. आता फक्त 4 दिवस राहिलेत की मे महिना लगेच येईल. बापरे पटापट 40 दिवस राहिले. पाऊस आहे ना. तू पाऊस यायचाच मोजतोयस ना कधीपासून. हो, पाण्याची सोय, अन्नधान्याची सोय पाऊस करतो आपली. हा ते तर आहे. मग पटकन महिने गेले. आजची 26 तारीख आहे ना. 30चा महिना. 26 एप्रिल. 26 एप्रिल. 4 दिवस की मग मे महिना. मे आणि जून. बापरे पटापट दिवस गेले. चला इकडे आणि सुरुवात केली चहा प्यायची. बिस्किट खातोय. बिस्किट आणि मी इथे चहा घेते. 7 वाजलेत. हा बरं पण हवा नाही येते कुठून ना. सगळं असं शांत शांत झालंय. वातावरणात बदल होते हळूहळू. ढग यायला लागले. तुमच्याकडे येतात की हा आमच्याकडे यायला लागले. आपल्याकडे ढग यायला लागले वरती. इकडून येतात. रात्री थोडा तुरळक पाऊस पडला थोडासा. तरी 1 वाजेपर्यंत आम्ही होतो. त्याच्यानंतर आम्ही झोपायला गेलो. 1 नंतर मे बी थोडासा रिमझिम पडला. आमच्याकडे ना बघण्यासारखी गोष्ट ही आहे की ना, ढग इकडून येतात है ना. आता जसं मी तुम्हाला दाखवीन ब्लॉग मध्ये माझ्या, मे महिना वगैरे सुरू झाला ना, हवा येते आणि इकडून पावसाचे ढग यायला सुरू होतात. असे केरळ इकडे आहे, इकडून असे म्हणजे या साईडून थोडा क्रॉस असे मी जेव्हापासून आम्ही घर बनते तेव्हा थोड्याफार गोष्टी नोटीस करायला लागले. पहिले काही एवढं नोटीस नाही करत, पण आता ते डोंगरावरून असे दिसत आहेत. तो डोंगर दिसतोय ना, तिथून असे येताना दिसतात पावसाचे काळे ढग. आता जेव्हा पाऊस येईल तेव्हा मी तुम्हाला दाखवेन. म्हणजे गावाकडे असल्यानंतर ना निसर्गाकडे पूर्ण लक्ष असतं. म्हणजे माझं तरी, मी सगळ्या गोष्टी नोटीस करते, काय चाललंय काय नाही, हवा सुटलंय हे असं. तर चला चहा पिते. माझा चहा थंड होईल. या मंडळी जेवायला. जेवण रेडी आहे. आज एकच भात बनवला पटकन, मिक्स आपला भात. त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या वगैरे टाकल्या आणि मक्का सुद्धा आणला होता ना, तर भातामध्ये तो टाकला. जरा मला आवडतो असं खायला. तर असा पूर्ण असा एकच भात बनवला भाजी टाकून. तर परत कंटाळा आला मला जेवण बनवायचा, मग एकच पटकन भात बनवला. आणि सकाळी मसूरची भाजी केली होती, ती आहे थोडी. दही घेतलेला आहे थोडा. तर आपला हा पटकन मसाले भात बोलू शकता. पटकन होणारी रेसिपी. एक कुकर लावला की झाला. दिसतोय पण छान आणि टेस्ट सुद्धा मस्त लागते. तर या जेवायला.